नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयीच्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील। विद्यार्थी मित्रांनो, आज मी संच मान्यता 2025-26 च्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। ती अपडेट अशी आहे, काल माननीय प्रधान सचिव यांच्यासोबत महाराष्ट्रातील शिक्षण विभागातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये माननीय प्रधान सचिवांनी संच मान्यता 2025-26 च्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे। तर तो महत्त्वाचा निर्देश कोणता आहे? तर तो निर्देश असा आहे, संच मान्यता 2025 आणि 26 ही दिनांक 31 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर जेवढे विद्यार्थी संख्या असतील त्या विद्यार्थी संख्येवर 2025-26 ची संच मान्यता होणार आहे। म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की 2025-26 ची संच मान्यता करण्यासाठी जी विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी संख्या 31 जुलै 2025 ला जेवढे विद्यार्थी संख्या पटावर असेल त्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणामध्ये 25-26 ची संच मान्यता वितरित केल्या जाणार आहे। या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 31 जुलै 2025 ला जी विद्यार्थी संख्या पकडली जाणार आहे ती विद्यार्थी संख्या आधार व्हॅलिड असलेली विद्यार्थी संख्याच पकडली जाणार आहे। मग यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 31 जुलै 2025 ला जास्तीत जास्त विद्यार्थी आधार व्हॅलिड असावे, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक पदसंख्या त्या ठिकाणी काय होईल, मंजूर होईल। तसेच या संच मान्यतेनुसार कमीत कमी शिक्षक अतिरिक्त ठरावे, जेणेकरून भविष्यात ज्या काही शिक्षक भरतीसाठी जागा उपलब्ध होणार आहेत त्या जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी काय होऊ शकतात, निघू शकतात। म्हणून 2025-26 च्या संच मान्यतेच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त आधार व्हॅलिड विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांच्या पटावर असावे, जेणेकरून 25-26 ला जास्तीत जास्त शिक्षक संख्या त्या ठिकाणी नव्याने पद मंजूर होतील आणि अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं काय होईल, प्रमाण कमी होईल। तर ही पहिली बातमी होती 25-26 च्या संच मान्यतेच्या बाबतीत। दुसरी संच मान्यतेच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट अशी आहे की संच मान्यता 2024 आणि 25 च्या बाबतीमध्ये अनेक शिक्षक म्हणा किंवा शिक्षक संघटना या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत। 2024 आणि 25 च्या संच मान्यतेसाठी तो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, तो आहे 15 मार्च 2024 चा। या शासन निर्णयाविरोधात जे लोक कोर्टात गेलेले आहेत त्याचा निकाल 9 जुलै 2025 ला लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संच मान्यतेच्या निकषांमध्ये जर बदल झाला किंवा तो शासन निर्णय जर रद्द झाला तर आगामी काळात टेट 3 वर ज्या जागा निघणार आहेत त्या जागांना निश्चितपणे काय होणार आहे, फायदा होणार आहे। तर संच मान्यता 2024 आणि 25 आणि 25 आणि 26 च्या बाबतीमध्ये ज्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या त्या दोन महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।